नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आता जो वेगळा लुक दिसतोय त्याची सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे. त्याविषयी आपण आज बोलणार नाही आहोत. पण आज आपण जे बोलणार आहोत तो विषय खूप महत्त्वाचा आहे. त्याचं झालंय असं की नव्या संसदेचं उद्घाटन झाल्यानंतर अनेकांची वेगवेगळी दुखणी आता वर आली आहेत. कुणाचा मूळव्याध दुखतोय, कुणाचं जळालंय, त्याची आग होतीये, कुणाचं अजून काय. प्रत्येकाच्या भावना जराशा वेगळ्याच आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा त्या राजदंडाविषयी जे लोक बोलतायत त्या संबंधीची माहिती सांगायची. तुम्ही जुन्या काळी राज्याभिषेकाची परंपरा ऐकली असेल, वाचली असेल, तर त्या परंपरेमध्ये गडबड अशी असायची. त्या परंपरेमध्ये विषय असा असायचा की राजाला राज्याभिषेक व्हायचा आणि या राज्याभिषेकानंतर राजा उभा राहायचा आणि एकदा तो राजा झाला असं स्वतःला घोषित करायचा आणि एक वाक्य बोलायचा, न दंडोस्मी, न दंडोस्मी, न दंडोस्मी. म्हणजे मला कोणीही दंड करू शकत नाही, मला कोणीही दंड करू शकत नाही. मग त्याच्या मागे धर्मगुरू उभे असायचे आणि धर्मगुरू हातातला दंड राजाच्या डोक्यावर अलगद मारायचे. न दंडोस्मी म्हणणारा राजा थोड्या वेळानंतर भानावर यायचा आणि म्हणायचा, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी. म्हणजे धर्म मला दंड करू शकतो. धर्म दंड करण्याची शक्ती आपल्याकडे ठेवून असतो. अर्थात हा धर्म कोणता हा ज्याचा त्याचा विषय आहे. धर्म म्हणजे नीतीने आचरण करणे, अगदी सद्भावनेचं आचरण असणे. म्हणजे धर्माचं आचरण कशाला म्हणावं, तर छत्रपती शिवरायांनी जे आचरण केलं होतं ना, ते धर्माचं आचरण. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही 3 गोष्टी पाळलेल्या होत्या. एक, महाराजांनी महाल बांधला नव्हता. खरं तर महाराजांना महाल बांधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आवश्यक तेवढंच राहण्यासाठीचं बांधकाम राजासाठी असायचं. महाराजांनी कधीही रंगमहाल सजवला नाही, बाई नाचवली नाही, बाई नाचवली नाही, जे इतर राजांच्या काळात होत होतं. आणि तिसरी गोष्ट, महाराजांनी जहागीरदाऱ्या दिल्या नाहीत. म्हणजे जहागिरी देणे, वतनदारी देणे हा प्रकार केला नाही, वेतनदारी पद्धत ठेवली. हे धर्माचरण होतं. असं धर्माचरण राजाचं असलं पाहिजे, यासाठी तो दंड आवश्यक असतो. अशा दंडाची स्थापना करणं, अशा दंडाला आपल्या साक्षीला ठेवणं हे धर्माचरणाचं राज्य होईल यासाठी दाखवणार आहे. लोकशाहीत राजा बदलला, राजा लोकातून निवडून येऊ लागला. अर्थात लोकातून निवडून आलेल्या राजाला आपण लोकप्रतिनिधी असल्याची जाणीव येऊ असली पाहिजे, कारण त्याला आपण लोकांचे राजे झालोय असं वाटलं नाही पाहिजे. यासाठी पुन्हा तो दंड आवश्यक आहे आणि तोच दंड आपल्या संसदेमध्ये स्थापित करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं. आता हा दंड स्थापित झाल्याचा इतका काही राग लोकांना येतोय. मुळात 30 वर्षाच्या आधी नरसिंहरावांच्या काळामध्ये ज्या संसदेची स्थापना व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, त्याच संसदेची स्थापना, निर्मिती नरेंद्र मोदींच्या काळात झाल्यामुळं अनेकांना पोटशूळ उठलाय. असो, ज्याची त्याची राजकीय इच्छा असते. बरं, व्हेरिएशन तरी किती आहे टीकेमध्ये? किती व्हेरिएशन्स असावेत? म्हणजे शरद पवार म्हणाले, बरं झाले मी गेलो नाही, मला जायचंही नाही, माझा बहिष्कार. आता सुप्रिया सुळे त्यांच्याच कन्या म्हणाल्या, आम्ही गेलो असतो पण आम्हाला कोणी बोलवलंच नाही, आम्ही बोलावल्याशिवाय जातच नाही. आता कोणाचं खरं? सुप्रियाजी आपले पिताजी कार्यक्रमावर बहिष्कार टाकतायत, एकटेच टाकतायत असं नाही, दुसऱ्याला सांगत फिरतायत बहिष्कार टाका म्हणून, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला बोलवलंच नाही, आम्ही गेलो असतो. म्हणजे किमान पित्याचं वाक्य तरी खरं करण्याची जबाबदारी आपल्यावरती असायला हवी, हे आपणच विसरून जाता नाही का? बरं, हे पवार परिवाराचं वेगळंच त्रांगडं. कोणी म्हणतंय आमचा बहिष्कार, कोणी म्हणतंय बोलवलंच नाही. ते आपल्या उद्धव ठाकरेंचं वेगळंच त्रांगड आहे. त्यानंतर काय, संसदेची इमारत ही लहरी राजाचा महाल वाटते. सामनातून तसं लिहिलंय म्हणून सांगतो. लहरी राजा कशाला म्हणतात?
हे उद्धव ठाकरेंना वेगळं सांगायची गरज आहे का? म्हणजे त्यांच्यासाठी तरी म्हणजे मुळात एका उपभोगशून्य स्वामीला लहरी राजा म्हणायचं नसतं. मी नरेंद्र मोदींसाठी राज्याचा उपभोगशून्य स्वामी हा शब्द वापरतोय आणि अजिबात चुकीचा शब्द वापरत नाहीये. तुमच्याच लेखी म्हणजे पुन्हा राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांना संसाराची दुःख काय करणार असं सांगून मोदी संन्याशी माणूस असल्याची टीका केली होती. मग एखाद्या संन्याशाला राज्याचा अधिपती होऊन त्याचा उपभोग घ्यावा असं वाटेल तरी कशासाठी? म्हणजे मोदींच्या एक नातेवाईकामध्ये आई होत्या ज्याही आता देवाघरी गेलेल्या आहेत आणि लेकरं बाळ असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं राज्याचा उपभोगशून्य स्वामी कशासाठी आपल्यासाठी महाल बांधून ठेवेल? म्हणजे त्या महालाची गरज तरी त्या स्वामीला असणार आहे का? बरं, महाल कशाला म्हणतात? मातोश्री एक म्हणजे पहिलं मूळ मातोश्री त्याला म्हणतात महाल. आणि मातोश्री कमी पडतंय म्हणून म्हणजे आपल्या महालात आपल्याच भावबंदकीचा वाटा आहे आणि त्यांच्या येण्या जाण्याचा त्रास मातोश्रीवर होऊ शकतो असं म्हणून की काय मला माहित नाही. पण एक सुंदर महाल उभा असताना मातोश्री 2 नावाचा महाल उभा करावा वाटला त्याला म्हणतात राजाचा महाल. आणि लहरी राजा कशाला म्हणतात हे उद्धव ठाकरेंच्याकडे बघितल्यावर तर आपल्या लक्षात येतच की म्हणजे निवडणूक लढवताना एका पक्षासोबत शिव्या घालताना शरद पवारांना घालायच्या. म्हणजे ते व्हिडिओ आपण बघून बघून कंटाळलो. मग निवडणूक संपली की भाजपला गरज आहे असं वाटल्यावरती अचानक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणं यालाच लहरीपणा म्हणतात. बरं, स्वतःला मुख्यमंत्रीपद घेणं, शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं आहे अशी भावना ठेवून स्वतःकडं मुख्यमंत्रीपद ठेवणं याला लहरी राजा म्हणतात. आता आपलं काहीच खरं नाही, आपल्या मागची फौज निघून गेली आहे, आपली अवस्था शोलेच्या असराणीसारखी झाली आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ हे लक्षात आल्यावर घाबरून जाऊन आपलं पद सोडून देणं याला लहरी राजा असं म्हणतात. आता लहरी राजा कोण कोणाला म्हणताय याबाबत आता आपणच विचार करायची वेळ आली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे वेगळं, शरद पवार वेगळं आणि त्यासोबत आणखी वेगळी भाषा बोलतायत ते लालू प्रसाद यादवांचे 2 चिरंजीव. त्यांनी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर संसदेचा फोटो चक्क शवपेटीच्या आकाराचा दाखवत संसद की ये क्या है असा प्रश्न विचारला. अर्थात ते ट्विट आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता हे काय आहे याचं उत्तर मात्र नक्कीच द्यावं लागणार आहे, नक्कीच द्यावं लागणार आहे. पहिल्या फोटो ट्विटमध्ये जी शवपेटी दिसते आहे ते आहे राष्ट्रीय जनता दलाचं भवितव्य. मातेपासून जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच मातीमध्ये जावं लागतं आणि त्या शवपेटीतच प्रत्येकाला विराजमान व्हावं लागतं, चिरनिद्रा घ्यावी लागते. हे आहे राष्ट्रीय जनता दलाचं भवितव्य. आणि दुसरा जो फोटो दिसतोय ना इमारतीचा ते आहे भारताचं भवितव्य. दुर्दैवाची गोष्ट एवढीच की जेव्हा भारताचं भवितव्य घडत असेल तेव्हा हे ट्विट करणाऱ्या पक्षाचे सुप्रीम नेते याच शवपेटीत विराजमान झालेले असतील. त्यामुळं त्यांनी आपल्या आजच्या ट्विटवर उद्याचं भवितव्य सांगून ठेवलं. ज्यांना धर्मदंडाचा खरा अर्थ कळत नाही, धर्मदंडाची खरी गरज कळत नाही, ज्यांना यातलं माहीत नसतं त्या माणसांच्याकडून याशिवाय वेगळ्या अपेक्षा तरी कोणत्या करायच्या? बाकी ज्याला जे जे म्हणायचंय ते म्हणू देत. 19 पक्षाचे नेते मिळून सुद्धा ही संख्या 100-150च्या वर जात नाही आणि एकाच पक्षाची संख्या 19 पक्षाच्या संख्येच्या दुप्पट असते. यातच सर्व काही सामावलेलं आहे. काँग्रेसने तर टीका करताना पातळीच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे जी खालची पातळी असते त्याच्याही पलीकडे जाऊन अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. म्हणजे अत्युच्च पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेसमोर मोदींना अगदीच लहान दाखवत बरोबरी होऊ शकत नाही असं म्हटलंय. नाहीच होऊ शकत. जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्यात बरोबरी होऊ शकत नाही. ज्यांचे कपडे विदेशातून धुवून यायचे त्यांच्याशी बरोबरी मोदींची कशी होऊ शकेल? ज्यांनी
आपल्या वारसांसाठीच काँग्रेस पक्ष चालवला आणि देशही वारसांसाठीच असावा. वारसा रूपानं देशाचं प्रमुखत्व आपल्याच पिढीकडे यावं असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी मोदींची बरोबरी करणं शक्यच नाही. म्हणूनच जे बोलायचं आहे ते बोलू देत. आपल्याला जे करायचं आहे, जे बरं वाटतंय त्याला आपण बरं म्हणतच राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.